हाय मित्रांनो, नमस्कार. मी शिल्पा साळुंके. तर शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, मी चालल्या बघा शेतावर. तर मी आता मोटर चालू केली. आपल्याला ह्या मका दिसतोय पुढं, त्या मक्याला पाणी लावायचं आहे. आणि कारभाऱ्याने आमच्या पाणी लावलं या गव्हाला. तर ती गव्हाकडे आहेत आणि मला इथं लावायला सांगितले पाणी. तर चला बघूया मोटर चालू झाल्या का. आणि इथं सर्वांचं ऊस गेलेत बघू शकता. आणि हा ऊस आपलाच आहे, म्हणजे आमच्या दिरांचा आणि आमचा. आणि इकडं सुद्धा तर आमासनी चुलत सासूच्यातनं दिरांच्यातनं वाट आहे. मग त्यांचा ऊस गेल्याशिवाय आपला ऊस जात नाही. तर त्यांचा ऊस बघा अजून त्यांनी लक्षच दिलेलं नाही ऊसाकडं, बाबांनो वाट रिकामी करायसाठी. तर बघूया आता त्यांचा ऊस कधी जातोय, कारण की निम्मा वाळला ऊस आता. आणि चला बघूया मोटर चालू झाली का. माणसाने फड सुद्धा पेटवलं बघा पाला ऊस जाऊन. आमचा अजून जायचं आहे. तर आमचा निम्मा गेलाय, निम्मा राहिलाय. तर मका बघा, पहिला मका पेरलेला तर तो उगवलाच नाही, कारण की बी खराब लागलेलं. आणि मागणं मका आणखी मी टोकलाय तर तो चांगला उगवलाय बघू शकता. मित्रांनो, मैत्रिणींनो, आमच्या कारभारीने बघा, मी खाली मक्याला पाणी पाचतोय तर इकडे गव्हाला पाणी लावलंय. पाणी कसं लावलंय बघा, इकडे पण पाणी लावलंय, इकडे पण लावलंय आणि ह्या साईडला पण लावलंय. कसं प्यायचं, एकीकडचं एका साईडला लावलं तर पूर्ण पिल का नाही पाणी सांगा शेत. तर इकडे पण लावलंय आणि इकडे पण लावलंय. दडी ही पण होईना आणि ती पण होईना असं झालंय आम्हाला. आणि आता मला इथं उभं केलं पाण्यावर आणि आपण गेले त्या खोडव्याला पाणी लावाय. तर मित्रांनो, आज 3 ठिकाणी पाणी लावलंय, की मक्याला, गव्हाला आणि जे आपला ऊस तुटून गेला ती आता खोडवं फुटायसाठी तिकडे पण लावाय गेले ते कारभारी. तर असं आहे बघा. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि छान छान कमेंट सुद्धा करा. दुपारच्या 2 वाजले त्या. तर सूर्य कुठे आलाय बघा. जसं पाठीवर हात मारून चाललंय बघा. तर मित्रांनो, कारभाऱ्यांचं बघा, जावा जावा म्हणलं तर आत्ता गेलं तर खायले ह्याच्यातलीच आहे आता खातोय. तर कारभाऱ्याने आणलाय वडापाव, वडा आणि पाव. भूक लागल्या मित्रांनो, पाण्यावर आहे सकाळपासून. तर कारभारी गेलेलं तर औषध आणाय. तर येताना म्हणलं काय तर खायला आणा, म्हणलं वडापाव घेऊन आले त्या. तर बघा वडापाव खायचा चाललाय, पाव. तर मित्रांनो, पाणी मोटरची लाईट गेली. तर 4:40 लाईट जाणार होती तर गेली. आणि आम्ही चाललोय आता शेडवरती, कारण की शेडवरती पण भरपूर काम आहे. कारण की दिवसभर आम्ही पाणीच पाजतोय शेताला. मक्याला पाजून झालं, आपलं खोडवं ठेवलेलं त्याला पाजून झालं, आणि आता आपण गव्हाला सुद्धा पाजलंय. तर थोडंसं राहिलंय ते आता उद्याला पाजायचं. तर चला, कारभाऱ्यांचं चाललंय बघा, तोडवाल्यांबरोबर बोलायचं फोनवर, कारण की आपला ऊस पण राहिलाय तोडायचा त्यासाठी. आणि वडापाव पण खाऊन झाला. तर पिशवी शेतात कुठं टाकायची म्हणून बाहेर आणल्या टाकायला रस्त्याला. काय तुमचं फायनल बाबा मागं पुढं असलं तर मग पाजायचं. मग मी म्हणलं
पाणी पाजायची आजूबाजूची माणसं थांबले ते आमच्या ऊसासाठी. तर अडचण असल्यामुळं वाट नसल्यामुळं आमचं लय अवघड झालं ऊसाचं. लवकर गेला असता ऊस, तर वाट नाही आमच्या ऊसाला बाहेर निघायला. चला तर आपला गहू आता पुढच्या पाण्यापर्यंत सर्व गहू बाहेर पडेल. चला शेडवरचं टाइम झालंय, शेडवरती आलोय. तर कोंबड्या बसायचं टाइम झालंय. कोंबड्यांना टाकले खायला आणि आता काढायचे जनावरांचे दूध. तर मित्रांनो मैत्रिणींनो, तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या ताईचे व्हिडिओ बऱ्याच दिवसानं हा व्हिडिओ येतोय, तर कमेंट पण नक्की करा. तर चला बघूया, जनावरांची दूध काढून घेऊया, कोंबड्या डाळूया आणि घरी जाऊन घरी पण भरपूर काम असतंय मित्रांनो. तर चला जाऊया. तर मित्रांनो मैत्रिणींनो, जनावरांची दूध काढून आपण घरी जायचं आहे. तर आम्हाला घरी जायला बराच वेळ झाला आहे. आता अजून दुसऱ्या जनावरांची आणखी दूध काढायचे. तर घरी आल्यानंतर बघा विशाल आणि यशराजची किती मस्ती चालल्या. घरात आले आले त्यांचा किती दंगा चाललाय बघा. भरपूर मस्ती असते त्यांची. तर चला आपल्याला स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नाही, स्वयंपाक तर करावा लागेल.